आता आपण सर्वांनीच आपली मतं इथे नोंदवली आहेत. सन्माननीय उपमहापौर असतील, जॉय कांबळे दादा असतील, बंटी तिथने असतील, दिनकर अण्णा पाटील असतील, अजयजी बोरस्ते असतील, यांनी पत्राद्वारे या विषयाचा उहापोह इथे मांडला. सन्माननीय सर्व सदस्यांनी ज्यांनी इथे आपली मतं व्यक्त केलेली आहेत. मला असं वाटलं होतं की महिला भगिनी जास्त बोलतील, पण कदाचित कालचा प्रकार बघून त्यांना बोलायची इच्छा देखील झाली नाही. इतका निंदनीय प्रकार आहे. आणि आपण या सगळ्यांना काय सांगावं, ही कुठेतरी समाजात जे पडसाद उमटत आहेत की खरंच नाशिकमध्ये काय चालू आहे. लोकप्रतिनिधी लोकांचे प्रश्न घेऊन अधिकाऱ्यांकडे ह्या मीटिंग आणि या सभा आपण कशासाठी बोलवतो, हाच एक मुद्दा प्रथम आपण पाहिला पाहिजे. की सगळे आपण एका तणावात जगतो आहोत. सगळ्यांना कामं करायची आहेत. अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, लोक असतील. आज नाशिकची जी प्रतिमा आहे ती आपण चांगल्या कामांनी उजळू अशी कुठेतरी भावना सगळ्यांमध्ये काम दाखवून देण्याकरता आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधीला वाटत आहे. आज आपण मॉन्सून टास्क फोर्स तयार केलेला आहे. उन्नत नाशिक अभियान करतो आहे. कुंभमेळ्याची सर्व कामं सुरू आहेत. अशा या सगळ्या वातावरणामध्ये जेव्हा असं एखादं गालबोट लागतं तेव्हा नक्कीच ते अतिशय निंदनीय आहे. आणि याचा निषेध मी वैयक्तिक, महापौर, महिला आणि सर्व सभागृहातल्या महिला आणि सभागृहातर्फे नोंदवते. त्याचबरोबर अशा पद्धतीचं वर्तन यापुढे सभागृहात कुठल्याही सभेमध्ये, ती प्रभाग सभा असू दे, इतर ज्या आपल्या आता समित्या होणार आहेत त्या सभा असतील, असं कुठलंही वर्तन यापुढे कोणत्याही सदस्याने, लोकप्रतिनिधींनी केलं तर त्यांना 6 महिन्याकरता निलंबित केलं जाईल महासभेमधनं. आणि हे न सांगता केलं जाईल सुमोटो की जर असं वर्तन पुढे कोणत्याही सभेमध्ये दाखवलं, दिसलं आणि जाहीररित्या कोणी केलं तर 6 महिने महासभेत त्यांना येण्यास बंदी असेल. महिला ही ऐकून घेते, तिथे उपस्थित राहते, काम करते, याचा अर्थ असा नाहीये की तिला आवाज नाहीये. आणि याची शिस्त नक्कीच पुरुषांनी बाळगावी असं मी सूचित करते. धन्यवाद.